जर का घरीच इतके मस्त कुरकुरीत अगदी बाजारासारखेच वेफर्स जर तयार होत असतील तर विकत बाजारातून कशाला आणायचे नाही का. तुम्ही बघू शकता की अतिशय खमंग कुरकुरीत आणि सेम बाजारासारखेच लागणारे आपण आज केळ्यांचे वेफर्स बनवणार आहोत. तर नमस्कार, मी संगीता, फूडी संगीता या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे कच्ची केळी घ्यायची आहे. त्याचं वरचं साल आपल्याला जे आहे ते काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही असं सुरीने सुद्धा काढून घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही ते सोलून घेऊ शकता. आता आपल्याला व्यवस्थित या केळ्याचं सगळं साल काढून घ्यायचं आहे आणि साल काढून झाल्यानंतर मग आपल्याला ते पाण्यामध्ये ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये बाजूला मी टोप ठेवलं, त्याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकलेलं आहे, कारण बाहेर जर तुम्ही ठेवलात तर ते काळं होऊ शकतं केळं. तर हे असंच आपल्याला साल काढून पाण्यामध्ये ठेवायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग आपण याचे काप करून घेणार आहोत. जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही, म्हणजे पातळही नाही, साधारण मीडियम असे आपल्याला याचे काप करून घ्यायचेत. मी एकदाच सगळे हे काप करून घेणार आहे. तुम्ही डायरेक्टली कढईमध्ये, म्हणजे तेल गरम झाल्यानंतर डायरेक्ट कढईमध्ये सुद्धा स्लायसरने स्लाइस करू शकता, पण मी असं हे कट करून घेते. आता हे धुवायचे नाहीत, आपल्याला असेच कट करून ठेवायचे. एकीकडे आपल्याला तेल तापायला ठेवायचं आहे कढईमध्ये. तेल छान तापल्यानंतर मग आपल्याला हे केळ्यांचे जे काप आहेत त्याच्यामध्ये तेलामध्ये जोडून द्यायचे आहेत. आता सगळे काप आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत वेफर्स. जास्त स्लो गॅसवरही नाही आणि जास्त फास्ट गॅसवर सुद्धा तळू नका. मीडियम फ्लेमवर हे आपल्याला एक 5 मिनिटं तरी तळायला आपल्याला लागतात. आता हे थोडे तळेपर्यंत आपल्याला एक स्लेरी तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण बघूया. इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा हळदीला मी 1 चमचाभर मीठ टाकलं आणि थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला डायरेक्ट त्या वेफर्समध्ये, तेलामध्ये आपल्याला 2 चमचे ओतायचं आहे. वरून असं 2 चमचे आपल्याला हे जे पाणी आहे हळद आणि मिठाचं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या वेफर्सना कलरसुद्धा चांगला येतो पिवळा आणि वेफर्सला चवसुद्धा लागते. आता हे 2 चमचे पाणी टाकायचं, त्याच्यानंतर पुन्हा 2-3 मिनिटं आपल्याला हे तळून घ्यायचं आणि मग आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर अगदी म्हणजे सोप्यातले सोपे वेफर्स आहेत आणि खूप कुरकुरीत सुद्धा होतात. असं नाही की नरम पडतात वगैरे. खूप छान हे वेफर्स बनून तयार होतात आणि फार कमी किमतीमध्ये, फार कमी पैशामध्ये हे आपल्या घरच्या घरी अतिशय हेल्दी असे वेफर्स बनून तयार होतात. खरं तर बाजारामध्ये आपण जे वेफर्स बघतो केळ्याचे ते खूपच पिवळे असतात, तर त्यामध्ये ते लोक कलरसुद्धा वापरत असतील, कारण घरचे जे आपण वेफर्स बनवतो त्यामध्ये आपण जे हळद टाकतो त्यावेळेला तेवढा जास्त गडद रंग येत नाही. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर 2-2 चमचे आपल्याला याच्यामध्ये जेव्हा आपण ॲड करणार आहोत, वेफर्स टाकणार आहोत तेलामध्ये, तेव्हा 2-2 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे, पाणी, हळद आणि मिठाचं. तर अशा प्रकारे आपले केळ्यांचे वेफर्स तयार झालेले आहेत. तर तुम्ही यामध्ये वरून थोडंसं मीठ, चाट मसाला किंवा मिरची पावडर टाकू शकता. खरं तर काही गरज नाही आहे, कारण अशीच त्याला फार चव चांगली लागते आपण तेलामध्ये मीठ टाकल्यामुळे, म्हणजे पाणी टाकल्यामुळे मिठाचं. तर तुम्ही सुद्धा ही केळ्यांच्या वेफर्सची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अजून अशाच छान सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग.